सर्वांचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले स्वागत करतो। आज न्यायाला वाचा फोडण्यासाठी ज्या संघटनेच्या वतीनं किंवा ज्या समाजाच्या वतीनं अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जे तरुण पुढे येतात त्या तरुणावर पोलिसाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मारहाण करून त्याचं खच्चीकरण केलं जातं, असाच एक प्रकार लातूर जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेला आहे। आणि तो उघडकीस आणणारा उपोषणकर्ता सुमित डोंबे या तरुणाला कशा पद्धतीनं चाकूर पोलिसांच्या अंतर्गत म्हणजे चाकूर अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्जनी मारलेला आहे आणि कशा पद्धतीनं मारलेला आहे ते आपण पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत, मंत्रालयापर्यंत आणि पूर्ण भारत देशातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। पोलीस क्राईम न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो। नेमकं तुमचा परिचय आणि तुमच्यावर झालेला जो प्रकार आहे तो प्रकार विश्लेषणात्मक सांगा। मी सुमित अशोक डोंबे, वंचित बहुजन आघाडी चाकूर युवक तालुका अध्यक्ष। एका व्यक्तीचा कॉल आल्याच्या नंतर, व्यक्तीचं नाव काय? निखिल डोंबे, त्यांचा कॉल आल्याच्या नंतर पोलीस स्टेशन येथे गेलो। तेथे गेले असता चाकूर पोलीस स्टेशनचे PI दत्तात्रय निकम यांनी मला बघताच, तू पाठीमाग गांजूरच्या मॅटरमध्ये 353 गुन्ह्यातून माझ्या हातातून वाचला आहेस, तू त्यावेळेस भेटला नाहीस, तुला आम्ही फार हुडकलो असं म्हणून मला बोलले। मी म्हणलो, सर मी इथं गावाकडे राहत नाही, मी गांजूरच्या मॅटरमध्ये नव्हतो आणि गांजूरचा मॅटर थोडक्यात मला माहिती नाही। तिथं एक वेळेस फक्त मी गेलेलो होतो त्यांच्यासमोर। आपण मग ते तसं म्हणले मला, मी म्हणलो मी नव्हतो। मग त्यानंतर त्या निखिल डोंबे यांची फिर्याद घ्यायला सांगितले ठाणे अंमलदार सूर्यवंशी यांना, आणि फिर्याद घेतल्याच्या नंतर FIR देण्याच्या 10 मिनिटं पूर्वी मला कॉल करा, मी येतो असं म्हणले। मग तिथून निघून गेले। मग निखिल डोंबे हा फिर्याद सांगत होता आणि त्याची फिर्याद घेत होते, आणि 10 मिनिटापूर्वी सूर्यवंशी ठाणे अंमलदार सूर्यवंशी यांनी निकम यांना कॉल केला। मग त्यांनी जाती वेळेस व्यवस्थित होते आणि येती वेळेस दारूच्या नशेमध्ये दारू पिऊन आले। कोण दारू पिले? चाकूर पोलीस स्टेशनचे PI दत्तात्रय निकम हे येती वेळेस दारू पिऊन आले। ते पूर्ण CCTV कॅमेऱ्यामध्ये तिथे कैद झालेला आहे। मग तिथून मला आलेनं खांद्यावर हात टाकले आणि मला जुने DYSP ऑफिसकडे खांद्यावर हात टाकून ढकलत, मारहाण करत, लाताबुक्या मारत मला जुने DYSP ऑफिसकडे घेऊन चालले। मग त्यावेळेस मी म्हणलो की मला का मारताय, मला का तिकडे घेऊन जाताय? तर मला म्हणले की तू लय माजलायस, असे अश्लील आया बहिणीवरती अश्लील घाण शिव्या देत मला जुन्या DYSP ऑफिसकडे घेऊन गेले, मध्ये ढकलले आणि मला तब्बल जातीवाचक शिवीगाळ करत आणि आया बहिणीवर अश्लील शिवीगाळ करत तब्बल 3 तास मला चड्डीवरती थांबवून, आणि निखिल डोंबे यांना पण, तो फिर्यादी असते वेळेस पण त्याला पण, आणि त्याच्यासोबत त्याचा एक सख्खा भाऊ आणि ते 2 मित्र आलेले होते। आणि त्यांच्या नंतर मी फोन केल्याच्या नंतर तिथे गेलेलो होतो, तरी आम्हाला 5 जणांना चड्डीवर थांबवून 3 तास ते 3.5 तास तब्बल मारत होते। आणि सोबतच्या सर्वांना पण मारले आणि माझे मोबाईल पण तिथे जप्त करून घेतले। माझ्यावरती फिर्याद नसताळा आणि कुठला गुन्हा नोंद नसताळा विनाकारण माझ्यावरती मारहाण केली मला। खरोखरच ज्या पद्धतीनं हा प्रकार ते सांगतात आणि त्याला पुरावा म्हणून ते CCTV फुटेजचा सुद्धा उल्लेख करतात की खरोखरच आज किती दिवस झालं मारहाण करून एक महिना झाला। म्हणजे साधारणतः 1 ते दीड महिन्याचा कालावधी घुसलेला म्हणजे संपलेला आहे। त्याच पद्धतीनं पोलिसांकडनं काही कारवाई झाल्या नसल्यामुळं हा तरुण ह्या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत। त्यासोबत आज लातूर शहराचे, लातूर महानगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष
लक्ष्मणजी कांबळे साहेब ह्या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी आलेले आहेत. तर हे त्यांचं ऐकून कांबळे साहेबांच्या काय प्रतिक्रिया आहेत पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह वर पहा. या ठिकाणी सुमित डोंबे राहणार जानवळ यांच्यावर चाकूर पोलीस स्टेशन येथे अन्याय अत्याचार झालेला आहे. त्यांना अर्धनग्न करून किमान 3 तास तब्बल मारहाण केलेली आहे. हा प्रकार निंदनीय आहे. आज आपण देशामध्ये लोकशाही आहे का नाही असं आपल्याला वाटतं. या जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणा ही दबावतंत्र वाचून मनमानी कारभार करत आहे आणि विशेष करून अनुसूचित जातीतल्या लोकांना शिवीगाळ करून अत्याचार प्रतिबंधक कायदा असतानाही अमानुषपणे विशेष बौद्ध समाजावर अन्याय करत आहे. तर या ठिकाणी सुमित डोंबे हे आज त्यांचा 3रा दिवस आहे. ते आमरण उपोषणला बसले आहेत. आज आम्हाला काळजी वाटते की आमचे असे तरुण कुठे ते कामधंदा करावं, नोकरी करावं असं आम्हाला वाटतं. परंतु आज आमच्या तरुणांना अन्याय होतो आणि अन्याय विरोधात न्याय मागण्यासाठी असे त्यांना उपोषण करावं लागते. हे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाची बाब आहे. माझी अशी विनंती आहे की प्रशासनाला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणि SP साहेबाला आपण यामध्ये जातीनं लक्ष घालून चाकूर पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा घडला आहे आणि ज्या प्रकारे अमानुष प्रकारे ज्या PIने मारहाण केलेली आहे त्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करावं ही अशी मी या ठिकाणी आपल्या क्राईम न्यूजच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय SP साहेब यांना विनंती करतो. जर प्रकरण इथेच नाही थांबलं तर भविष्यात त्यांना न्याय मागण्यासाठी आम्हाला माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री यांच्याकडेही आम्हाला मागणी करावी लागेल. खरोखरच ह्या ठिकाणी समाज कल्याण मंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे महाराष्ट्राचे सचिव माजी नगरसेवक चंद्रकांत दादा चिट्टे सुद्धा ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत. दादा, ह्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? सुमित डोंबे आणि निखिल डोंबे यांच्यावर झालेला अन्याय जे आहे ते खरं म्हणजे आम्हाला प्रश्न पडतोय की आम्ही लोकशाहीमध्ये आहोत का नाहीत. या ठिकाणी पेशवाई आली का काय अशा पद्धतीचा आमचा संभ्रम होत आहे. कारण तरुण आणि SCचा तर्नावाण मुलगा दिसला की या ठिकाणी खाकीत आड लपलेला जातीयवादी या ठिकाणचा पोलीसचा प्रमुख असणारा माणूस जर या ठिकाणी मारहाण करीत असेल तर हे विचार करायला लावणारी गोष्ट आहे. संसदीय लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं हे व्हायला नाही पाहिजे. कारण पोलीस हे समाजाचं संरक्षण करणारं खातं आहे. खरं म्हणजे दलित आणि उपेक्षित SC माणसाला या ठिकाणी न्याय मिळवण्याचं माध्यम आहे हे. परंतु कुणाच्या सांगण्याहून, कुणाच्या ऐकण्याहून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचार होतो हे खरं तर विचार करायला लावणारी बाब आहे. मी स्वतः IG DIG आदरणीय उमप साहेब यांना नांदेड या ठिकाणी डोंबेच्या प्रकरणामध्ये मी बोललोय. त्याचबरोबर याला तर मारहाण झालेलीच आहे, परंतु नळेगाव मध्ये काही जर SCचा कार्यकर्ता कुठल्या पद्धतीनं OPला अर्ज घेऊन गेला तर त्याच्यावर सुद्धा अशाच पद्धतीनं अमानुष मारहाण करून हाकलून देण्याचं काम या जिल्ह्यामध्ये होतंय. तर आमचं नम्र निवेदन आहे की हे गरीब माणसं आहेत. गरीब माणसाला या ठिकाणी अशा पद्धतीनं तुडवण्याचं काम किमान पोलीस प्रशासनाच्या वतीनं होऊ नये अशा पद्धतीचं निवेदन मी करतो. आणि या डोंबे
दोन्ही भावांना या ठिकाणी न्याय मिळावं. अन्यथा पुन्हा मग आमच्या नशिबी आहे संघर्ष, मोर्चे, आंदोलन हे करायला न लावता या ठिकाणी SP साहेब हे कर्तव्यदक्ष आहेत, त्यांना पुरस्कारावर पुरस्कार मिळत आहेत. ते सांगतायत की बाबा काय झालं तर आमच्याकडे या. 3 खून प्रकरणामध्ये आम्ही त्यांची मिटिंग झाली, त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये आम्ही बोललेलो आहोत. परंतु आणखीन काय त्यांच्याकडून न्याय झाला नाही. तर येणाऱ्या काळामध्ये आमचं नम्र निवेदन आहे की या दोन्ही भावनांमध्ये न्याय द्यावा, अशा पद्धतीचं निवेदन मी करतो. खरोखरच न्याय मिळावा म्हणून आज दोन्हीही लातूर शहरामधल्या दिग्गजांनी सांगितलेलं आहे. माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष कांबळे साहेब आहेत. कांबळे साहेब, ह्या विषयाकडे तुम्ही कसे बघता? कारण बॅनर ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं लावलेलं आहे, तर वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका राहणार आहे? या ठिकाणी सुमित डोंबेवर पोलीस प्रशासनाकडून अत्याचार झालेला आहे. विनाकारण मागल्या खुरापती समोर घेऊन चाकूर पोलीस स्टेशनचे PI दत्तात्रय निकम यांनी मागील काही गोष्टीचा राग मनात धरून सुमित डोंबेवर कुणाची तक्रार नाही किंवा कुणी त्याच्या विरोधात फिर्याद दिली नसताना सुद्धा त्याला गोडीनं बोलावून घेऊन DSP कार्यालयामध्ये ते नेऊन कमीत जवळजवळ 3 तास मारहाण केली. आणि मारहाण करण्याचे पद्धत बी एकदम थोडीशी वेगळी होती. त्याला अर्धनग्न करून त्याला मारलं. त्याच्यासोबत जे काय 3-4 त्याचे जोडीदार होते त्यांनाही मारण्यात आलं. आणि मारण्याचं मुख्य कारण काहीच नाही, किंवा तो प्रत्येक प्रकरणामध्ये तो आम्हाला दिसतोस असं तसं हे उद्देश समोर डोळ्यासमोर घेऊन त्यांनी अमानुषपणे मारहाण केलेली आहे. आम्ही या ठिकाणी सुमित डोंबे उपोषणाला बसलेले आहेत. गेले 3 दिवसापासून ते आमरण उपोषण करत आहेत. ते भारतीय संविधाना पद्धतीने या ठिकाणी न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. आम्ही सर्व तालुक्याची टीम सुमित डोंबे यांच्या सोबत आहोत आणि लवकरच आम्हाला न्याय मिळेल असे मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि जर सुमित डोंबेला लवकरात लवकर जर न्याय जर नाही मिळाला तर आम्ही कदापि एवढ्यावरच थांबणार नाही. पुढे चालून आम्ही धरणे आंदोलन किंवा रस्ता रोको करू. आणि एवढंच होऊन जर आणखीन जर सुमित डोंबेला न्याय जर मिळत नसेल आणि सुमित डोंबेच्या मागणीप्रमाणे चाकूरचे PI निकम यांच्यावर योग्य चौकशी करून त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा, त्याला निलंबित करण्यात यावं. आणि हे जर काय होत नसेल तर आम्ही तुमच्या मागण्या ज्या आहेत ती मागण्या आहेत निवेदनामध्ये. आदरणीय म्हणजे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत हा मेसेज तुम्ही पोहोचवलाय का? नाही, आणखीन साहेबापर्यंत हा मेसेज गेलेला नाही. आता ह्याच्यानंतर आम्ही लागलीच आज फॅक्सद्वारे साहेबांना हे कळविणार आहोत. आणि जर लवकरात लवकर न्याय जर नाही जर मिळाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहनाचा इशारा देत आहोत. खरोखरच रिपब्लिकन एकतावादीचे बीडवरनं ह्या ठिकाणी पोटबरे साहेब ह्या ठिकाणी आलेले आहेत. पोटबरे साहेबांची नेमकी ह्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीनं आहे ते आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊ. नमस्कार. सुमित अशोक डोंबे, निखिल बालाजी डोंबे आमचे भीमसैनिक यांना चाकूर पोलीस स्टेशनचे PI यांना कसलाही गुन्हा नसताना, कसलीही त्यांच्यावर NC दाखल नसताना, कोणताही गंभीर गुन्हा दाखल नसताना त्यांनी जी काही अमानुषपणे आमच्या भीमसैनिकावरती हल्ला केला, त्या हल्ल्याचा मी तीव्रतेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने निषेध करतो. या ठिकाणी आज लातूर जिल्ह्यामध्ये 1 दिवस 2 दिवस झाल्याच्या नंतर काही ना काही कुरापती काढून प्रशासनाला पुढं घालून, या पोलीस प्रशासनाला पुढं घालून जो कार्यकर्ता नव्या पुढे येणारा जो कार्यकर्ता आहे, भीमसैनिक आहे, जो समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी त्याचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी इथले जे PI आहेत, इथले जे पोलीस प्रशासन आहे, त्या प्रशासनाला पुढं घालून इथल्या माझ्या भीमसैनिकाच्या, माझ्या बांधवाचा आवाज दाबण्याचं काम इथलं पोलीस यंत्रणा करत आहे. त्या पोलीस यंत्रणेचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो. परंतु जो एक प्रकार जो घडला, हा प्रकार खूप नंदनीय प्रकार आहे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राहिली का नाही, हा आमच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे.
आणि म्हणून या प्रकरणाचा तात्काळ प्रशासनाने इथले जे काही एसपी साहेब आहेत त्या एसपी साहेबानं ताबडतोब दखल घेऊन इथला जो PI आहे, जो आमच्या बांधवावर जी अमानुषपणे हल्ला केला, अर्धनग्न अक्षरशः त्यांना सांगितलं की चड्डीवर असताना मला एवढं अमानुषपणे मारलं, हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, निंदनीय गोष्ट आहे. याचा तात्काळ या ठिकाणी इथला जो PI आहे या PI वरती अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करून कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. अन्यथा जर नाही झाली तर अत्यंत यापुढे तीव्र आंदोलन आम्ही सर्व आंबेडकरी नेतेगण मंडळी छेडल्याशिवाय राहणार नाहीत, स्वस्थ बसणार नाहीत. अत्यंत मार्मिक इशारा त्यांनी दिलेला आहे. चलो बौद्ध के और नरसिंगे सर सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, ह्या घटनेकडे आपण कशा पद्धतीने बघताय? नाही, निश्चितपणाने जी घटना आहे ही अत्यंत निंदनीय आणि तिरस्करणीय अशी घटना आहे. अर्थात अशा पद्धतीनं अमानुषपणे मारहाण करणे काही कारण नसताना किंवा मारण्याचे अधिकार जे आहेत हे अधिकार नसताना ही मारहाण आहे आणि हे निंदनीय आहे. हे अशा घटना घडायला नाही पाहिजेत. परंतु हल्ली चळवळीच्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीचे हेरून त्यांच्यावर अन्याय करण्याचे प्रकार हल्ली वाढत आहेत. याच्याबद्दल चळवळीने आता सक्रिय होण्याची गरज आहे असं या ठिकाणी मला या निमित्ताने वाटतंय. खरोखरच ज्या पद्धतीनं सुमित डोंबे या तरुणाला जो स्पर्धा परीक्षेचा तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये होता आणि काही प्रकार ह्या लातूर जिल्ह्यामध्ये घडल्यामुळं की मग ते सायली सिद्धार्थ गायकवाड असेल, अरविंद खोपे असेल, सूर्यवंशी असेल किंवा सातपुते असेल, त्या काय झालंय म्हणजे समाजामध्ये जर एवढा रोष चालू आहे तर तो रोष आणि त्या न्याय मागणाऱ्या समाजाकडे आंदोलनाच्या दिशेने जे समाज जात होता त्या ठिकाणी ते उपस्थित राहिला असेल आणि राहिल्यामुळं निश्चित त्यांच्या मनामध्ये राग निर्माण झाला असेल. नेमकी कशा पद्धतीने तुम्ही बघताय? लातूर जिल्ह्यामध्ये दलित चळवळीतील सर्व नेतेगण असतील, कार्यकर्ते असतील, विविध पक्षातील असतील, हे बहुजन समाजातील न्यायासाठी जे घडलेल्या घटना आहेत त्याचा आवाज म्हणून कार्यकर्ते पुढे जाऊन त्या गोष्टीचा न्याय मागण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे गेले असता पोलीस प्रशासन कुठल्याच पद्धतीचं न्यायाची भूमिका घेत नाही आणि लातूर जिल्ह्यामध्ये गुटखा असेल, मटका असेल, याला मुभा आहे, पण न्यायाच्या भूमिकेमध्ये प्रशासन नाही. म्हणजे दिवसाढवळे आज न्यायाच्या भूमिकेत असणाऱ्या कार्यकर्त्यावर किंवा व्यक्तीवर पोलीस डिपार्टमेंटकडून होत असलेला हा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबावा. जर या गोष्टी थांबत नसतील तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हे गृह खात्याला घेरल्याशिवाय राहणार नाही. बरोबरच त्यांनी अत्यंत गृह खात्याला घेरण्याचा इशारा आज त्यांच्या म्हणण्यातून समोर आलेला आहे की खरोखरच हा पोलीस एक आधार आणि पोलिसांकडनं एक सुरक्षा कवच म्हणून प्रत्येक घटक, प्रत्येक समाज आज पोलीस प्रशासनाकडे बघत आहे. पण हा जो निंदनीय प्रकार झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्याची सखोल चौकशी करून सत्य जे आहे ते समोर पोलिसांनी आणणं गरजेचं आहे. जर ह्या पद्धतीनं जर चुकीचं होत असेल तर असे अधिकारी सुद्धा घरी बसवलेले चालतील, पण पोलीस प्रशासनावर अशा पद्धतीचा जर कोण डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तो अधिकारी, तो पोलीस कर्मचारी हा त्या खात्यामध्ये नसलाच पाहिजे. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.